हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग सर्वांना. हे माझ्या किचनमधलं मनी प्लांट आहे. चहा वगैरे मी बनवून घेतला. सकाळची धावपळ तर सर्वांना माहीतच आहे. स्पेशली लेडीजच्या मागे तर खूप गडबड असते. त्यानंतर अधिराचे पप्पा उठले होते तर त्यांना मी चहा वगैरे देऊन दिला आणि वरण भात वगैरे लावून घेतला. त्यानंतर इकडे मी भाजीची प्रिपरेशन करायला सुरुवात केली. कांदा वगैरे कट करून घेतला. तर आज बनवणार होते मी मेथी आणि तुरीच्या दाण्याची भाजी. मेथीची भाजी मी आधीच तिला तोडून वगैरे ठेवून दिली होती आणि तुरीच्या शेंगाचे दाणे पण आधीच काढून ठेवलेले होते. त्यानंतर मी इकडे कांदा वगैरे छान बारीक कापून घेतला. नंतर टोमॅटो वगैरे 2 टोमॅटो घेतले छोटे मीडियम साईजचे. ते पण मी बारीक कटिंग करून घेतले आणि नंतर मी मेथी दाण्याच्या भाजीसाठी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आणि तेल थोडं गरम झाल्यावर मोहरी आणि जिरं टाकून घेतलं. त्यानंतर बारीक जो चिरलेला मी कांदा होता तो टाकून घेतला आणि हिरवी मिरचीसुद्धा टाकून घेतली आणि छान त्याला परतून घेतलं. कांदा मस्त स्मूथ झाला की लाल जो चिरलेला टोमॅटो होता आणि लसणाच्या पाकळ्या होत्या त्या पण टाकून घेतल्या. लसणाच्या पाकळ्या जसे मी छोटे छोटे थोडे बारीक करून स्लाईस केले होते. त्यानंतर 1 चम्मच तिखट आणि अर्धा चम्मचपेक्षा थोडीशी कमी हळद टाकून घेतली आणि ते सर्व एकदा फिरून मस्त असं स्मॅश करून घेतलं आणि अर्धा चम्मच मीठ पण सोबतच घालून दिलं. त्यानंतर मी जे तुरीचे दाणे पाण्यामधून धुवून स्वच्छ ठेवले होते ते पण त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि एकदा मस्त चम्मचने स्मॅश करून त्याला परतून त्याला छान पलटून घेतलं आणि तुरीचे दाणे छान सॉफ्ट होण्यासाठी शिजायला ठेवून दिले. त्यानंतर माझे तुरीचे दाणे मस्त सॉफ्ट शिजले होते. तेव्हा मी थोडी जी तोडलेली मेथी होती ती त्याच्यामध्ये टाकली आणि परत एकदा चम्मचने छान परतून घेतलं आणि त्यावर झाकण ठेवून मस्त शिजू दिली. माझ्या चपात्या वगैरे बनवून झाल्यावर इकडे माझा गॅस ओटा खूप पसारा वगैरे सगळ्या पडलेलाच होता. त्यानंतर मी पटापट गॅस ओटा वगैरे स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं थोडं बाहेर. त्यामुळे मी घरातील सर्व कामे पटापट आवरून घेतले. दुपारचं जेवण वगैरे झाल्यावर थोडा वेळ आम्ही आराम केला आणि आम्ही गेलो मग डीमार्टमध्ये. डीमार्टमध्ये अधिराने काय काय मस्ती केली हे मी तुम्हाला आता दाखवते. तर अधिराने डीमार्टमधून काय काय शॉपिंग केली आणि काय काय कार्टमध्ये टाकलं ते मी दाखवते नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ठीक आहे, तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.